जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अचूक विधाने निवडा. यातील आपल्याला बरोबर असलेले विधान निवडायचे आहेत. पहिलं विधान पहा काय म्हणतं. युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या सुरक्षेसाठी आंतरसरकारी समितीच्या 20व्या बैठकीत दिवाळी या भारतीय सणाचा अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश केला. मित्रांनो, विधान बरोबर आहे. आता ही जी 20वी बैठक आहे याचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं असून या बैठकीदरम्यान दिवाळी या सणाचा आता अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. बी विधान पहा. दिवाळी हा सण या यादीत स्थान मिळवणारा भारताचा 15वा अमूर्त वारसा आहे. हे विधान बरोबर आहे का? तर मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे. कारण या यादीत 15 तत्वांचा समावेश असून दिवाळी हा सण या यादीत स्थान मिळवणारा भारताचा 16वा अमूर्त वारसा आहे. येथे 15 दिल्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. शेवटचं विधान पहा. सर्वप्रथम 2008 मध्ये भारतातील 3 वारशांचा समावेश या युनेस्को अमूर्त वारसा यादीत करण्यात आला होता. शेवटचं विधान बरोबर आहे. यात आपल्याला अचूक विधाने निवडायची आहेत. ए व सी अचूक विधान असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, इतर जे 15 अमूर्त वारसा आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊयात. पहा, 2008 मध्ये कुटियाट्टम, वैदिक मंत्रोच्चाराची परंपरा आणि रामलीला यांचा समावेश यात करण्यात आला. 2009 मध्ये रामन गढवाल हिमालयातील धार्मिक उत्सव आणि विधी थिएटर. 2010 साली छाऊ नृत्य, राजस्थानची कालबेलिया लोकगीते आणि मुद्दीएट्टू यांचा यात समावेश करण्यात आला. 2012 साली लडाखचा बौद्ध जप. 2013 मध्ये मणिपूरचे संकीर्तन, विधी गायन, ढोलकी आणि नृत्य. 2014 साली थातेरानमध्ये पारंपरिक पितळ आणि तांब्याची भांडी बनवण्याची कला. 2016 साली नवरोज व योगा. 2017 साली कुंभमेळा. 2021 साली दुर्गापूजा. तर 2023 साली यात गरब्याचा समावेश करण्यात आला. हे जे शेवटचे 4 वारसास्थळ आहेत हे कोणत्या साली समाविष्ट करण्यात आलेत हे पक्क लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता येथे युनेस्को विषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली व याचं मुख्यालय कुठे आहे, तर फ्रान्समधील पॅरिस येथे याचं मुख्यालय आहे. व अलीकडेच याचे नवीन महासंचालक कोण बनलेत, तर खालेद अल-येनानी हे याचे 12वे महासंचालक बनले आहेत. पुढील प्रश्न. वन्यजीव संवर्धनासाठी देण्यात येणाऱ्या ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड्सने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अनंत अंबानी यांना आता ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्डनं सन्मानित करण्यात आला आहे. आणि विशेष बाब म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे अनंत अंबानी हे पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले आहेत. त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला, तर वन्यजीव संवर्धन आणि मानवतेतील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. तुम्हाला हे तर माहीतच असेल की अनंत अंबानी यांनी गुजरातमध्ये वनतराची सुरुवात केली आहे. यात विविध प्राण्यांना ठेवलं जातं व त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना आता हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो, तर ग्लोबल ह्युमन सोसायटीद्वारे व ही एक अमेरिका स्थित सोसायटी असून याची स्थापना कधी करण्यात आली, तर 1977 मध्ये या सोसायटीची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. नीती आयोगाद्वारे कोणत्या राज्याला भारताची आल्याची म्हणजे जिंजर राजधानी म्हणून घोषित करण्यात आले? तर मित्रांनो, नुकतंच आता नीती आयोगाने मिझोराम या राज्याला आता भारताची जिंजर राजधानी म्हणून घोषित केला आहे. मिझोराम या राज्यात उच्च दर्जाच्या आल्याचं उत्पादन केलं जातं व येथे आल्याची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर केला जातो. मिझोराममधील 70% जास्त आलं हे सेंद्रिय पद्धतीनं उगवलं जातं व यासाठी नीती आयोगाने मिझोरामला भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केला आहे. नीतीचा फुल फॉर्म नोट करून घ्या. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर पंतप्रधान हे याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व सध्या नरेंद्र मोदी हे याचे अध्यक्ष आहेत. याचे उपाध्यक्ष सुमन के बेरी, तर CEO हे BVR सुब्रमण्यम हे आहेत. पुढील प्रश्न.
संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण सभेचे 7वे अधिवेशन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? तर या UNEA7चं आयोजन केनिया या देशात करण्यात आलं. केनियामध्ये कुठे? तर केनियामधील नैरोबी येथे ही परिषद पार पडली आणि केनियामधील नैरोबी येथेच UNEPचं मुख्यालय आहे व या मुख्यालयातच हे UNEA7 पार पडलेलं आहे. हे अधिवेशन 8 ते 12 डिसेंबर दरम्यान चाललं व यंदा या अधिवेशनाची थीम काय होती? तर ॲडव्हान्सिंग सस्टेनेबल सोल्युशन फॉर अ रेझिलियंट प्लॅनेट अशी यावेळेसच्या या अधिवेशनाची थीम होती. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. पेटा इंडियाच्या पर्सन ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर यंदाचा पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर पुरस्कार रवीना टंडन यांना देण्यात आला आहे. रवीना टंडन यांना प्राणी संरक्षण, पशु हक्क व क्रूरतेविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. रवीना टंडन यांनी अनेक वर्षापासून पेटाला पाठिंबा देखील दिला आहे व त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना आता पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पेटाचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार रवीना टंडन यांना देण्यात आला. पुढील प्रश्न. टाइम मॅगझिनने 2025 साठी CEO ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच टाइम मॅगझिनने 2025 साठी CEO ऑफ द इयर म्हणून नील मोहन यांची निवड केली आहे. नील मोहन हे भारतीय वंशाची व्यक्ती असून ते सध्या यूट्यूबचे CEO म्हणून कार्यरत आहेत व त्यांचीच आता टाइम मॅगझिनद्वारे CEO ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. लक्षात ठेवा, नील मोहन हे यूट्यूबचे CEO आहेत. ते 2023 पासून या पदावर कार्यरत आहेत व त्यांनी याआधी गुगल आणि डबल क्लिक यासारख्या मोठ्या कंपन्यांसाठी देखील काम केलेलं आहे. पुढील प्रश्न पहा. सिमोन टाटा यांचे नुकतेच वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले, तर त्या कोणत्या कंपनीच्या माजी अध्यक्षा होत्या? तर या ज्या सिमोन टाटा आहेत या लॅक्मे या कंपनीच्या अध्यक्षा होत्या व त्यांचं आता वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. त्यांचे पुत्र हे नोएल टाटा असून सध्या ते टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि या ज्या सिमोन टाटा आहेत यांचा जन्म कोठे झाला होता? तर स्वित्झर्लंडमधील जेनेवा येथे यांचा जन्म झाला होता व त्यांचं निधन आता मुंबई येथे झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आता राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी IIT कानपूर बरोबर एक सामंजस्य करार केला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय पर्वत दिन आहे हा दरवर्षी 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 2003 मध्ये साजरा करण्यात आला आणि संयुक्त राष्ट्राने 2002 हे वर्ष पर्वत वर्ष म्हणून देखील घोषित केलेलं आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. नुकत्याच पार पडलेल्या 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समधील पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या विद्यापीठाने पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे चंदीगड विद्यापीठाने यात पहिलं स्थान पटकावलं आहे. 4थ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुद्धा चंदीगड विद्यापीठ पहिल्या स्थानावर होतं व यंदा सुद्धा 42 सुवर्ण, 14 रौप्य व 11 कांस्य पदक पटकून एकूण 67 पदकासह चंदीगड विद्यापीठ यात पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, तिसऱ्यावर गुरु नानक देव विद्यापीठ, चौथ्यावर जैन विद्यापीठ तर 5व्या क्रमांकावर गुरु काशी विद्यापीठ आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.